165 निवासी आश्रम शाळा आहेत दादा. शाहू फुले आंबेडकर निवासी आश्रम शाळा. अरे एकानी कितीदा सांगूस. हा दादा, 165 आश्रमशाळा ज्या आहेत, शाहू फुले आंबेडकर नावानं योजना आहे आणि त्या लोकांनी राज्यभर आंदोलन सुरू केलेले आहेत. बीडमध्ये सुद्धा 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. कशाबद्दल? निवासी आश्रमशाळांच्या अनुदानाचा विषय आहे. आपल्याला एकदा तुम्ही तुमची स्वतःची आश्रमशाळा, तुम्ही एकदा माझ्याकडे या. मी आश्रमशाळेच्या नावाखाली काय काय प्रकार चाललेले आहेत. काही आश्रमशाळा जरूर दर्जेदार आहेत. काही आश्रमशाळा राज्य सरकार निधी देतं, पण जेवणाची क्वालिटी काय, शिक्षणाची क्वालिटी काय. आज आता सीओ इथं बसले. आपण इथं आपल्या मुलांचा मुलींचा शिक्षणाचा दर्जा वाढवण्याच्या करता भागाकार असतील, गुणाकार असतील, बेरीज असेल, वजाबाकी असेल, या सगळ्याच्या संदर्भामध्ये काही एक नियमावली ठरवलेली, त्या पद्धतीने आपण पुढे चाललोय. आम्हाला कुणावरही अन्याय करायचा नाही. मात्र काही जण त्या गोष्टीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याची शहानिशा, त्याचा रेकॉर्ड तपासणं, त्या सगळ्या गोष्टी तिथं खरोखरीच किती विद्यार्थी आहेत, ते व्यवस्थितपणे शाळेत जातात का, त्यांना सगळ्या सुविधा मिळतात का, त्यांना जेवण 2 वेळेचं व्यवस्थितपणे मिळतं का. कारण त्याचे पण आम्ही सगळ्याचे जे रेट आहेत, म्हणजे जे योग्य त्याच्यात मानधन द्यायला पाहिजे, हे त्या पद्धतीनं आम्ही केलेलं आहे.